आपण आज काळेश्वर मंदिराची भेट घेणार आहोत। काळेश्वर मंदिर हे महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे आणि ते विष्णुपुरी या ठिकाणी आहे। चला तर जाऊया आपण काळेश्वर मंदिराकडे। ही पहिली कमान आहे, इथून काळेश्वर मंदिर हे स्टार्ट होतं। हे बाजूला बघू शकता सभा मंडप, इथे लग्न कार्य होतात आणि त्याच्या बाजूलाच एक ब्रिज तयार होत आहे। तो झुला ब्रिज म्हणता येईल, नांदेडमधला पहिला। याचं बांधकाम जो प्रगतीपथावर आहे, हाच याच्या बाजूनं तिथून एक समृद्धी महामार्ग म्हणजे तो वाडी फाटीला टच होईल असं गावकरी इथले सांगत आहेत। तरी आपण आज काळेश्वर मंदिराचं दर्शन घेणार आहोत आणि काळेश्वर मंदिरामधील जो आजूबाजूचा परिसर आहे त्यांचंसुद्धा आपण चित्रीकरण करणार आहोत। हे बाजूला बघू शकता गोदावरी नदी, याच्याच बाजूला जो विष्णुपुरी डॅम, जे नांदेडचे शिल्पकार, या डॅमचे शिल्पकार म्हणता येईल, शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे हा गोदावरी नदीवर विष्णुपुरी डॅम्प आहे। आणि या डॅम्पला सुद्धा कैलासवासी शंकरराव चव्हाण विष्णुपुरी डॅम्प असे नामकरणसुद्धा करण्यात आलेले आहेत। सध्याला पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे नदीला जास्त पाणी दिसत नाही, ते पण आपण जवळ जाऊन बघणारच आहोत। चला तर मग आपण काळेश्वर मंदिराकडे आगमन करूया। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर्स करण्याकरता विसरू नका मित्रांनो। असेच नवनवीन ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर बघूया पुढील दृश्य। ही फर्स्ट कमान, इथून आपण एंट्री घेणार आहोत। आजूबाजूला शटरचे सुद्धा बांधकाम चालू आहे। काळेश्वर मंदिराची कमान, प्रसादाचे स्टॉल, दोन तीन स्टॉल आहे। जास्त करून सोमवार इथे जास्त गर्दी असते। चित्रीकरण करण्यास सक्त मनाई आहे असं इथं सांगत असल्यामुळे आपण मध्ये नाही जाणार। बाजूला झुला आहे, जो की नांदेड मधला पहिला झुला। इकडे भाविक मंडळी येत आहे, समोरचं मंदिर आहे। हा विष्णुपुरी डॅम, पाण्याची पातळी कमी असल्या कारणाने, पाऊस जास्त न झाल्यामुळे काठोकाठ दिसणारा हा डॅम्प आज घडीला खूप खाली पाण्याची पातळी गेलेली आहे। हे बघू शकता, हे मंदिराच्या पाठीमागील दृश्य। हे मंदिर काळेश्वर मंदिर। आवारचा परिसर, भाविक मंडळी इथे जास्त सोमवारी आणि श्रावण महिन्यामध्ये भरपूर गर्दी असते इथे। श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी दररोज भंडाराचे सुद्धा आयोजन केलेले असते। हे इकडं बघू शकता।
पाठीमागील नजारा जास्त काही जण पाण्याच्या बोटिंगचा आस्वाद घेत आहेत. तो डॅम तो विष्णुपुरी डॅम. या डॅम्पमुळे नांदेड शहरामधील आणि ग्रामीण भागातील जवळपास 1,500 हेक्टरच्या वर जमीन ही ओलिताखाली आलेली आहे. हे बघू शकता पाठीमागचा नजारा. डॅम हा फ्रंट म्हणजे समोरासमोरून घेतलेला फोटो, समोरासमोर केलेले चित्रीकरण. याच्याच बाजूला आजूबाजूला चहूकडे त्रिकोणी बाजूने पाणीच पाणी असते. आता पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे, थोडाफार पाऊस झालेला आहे. आणि हे बघू शकता झुला ब्रिज, झोक्यासारखा ब्रिज. या ब्रिजमुळे विष्णुपुरी आणि असर्जन आणि असदवन या दोन्ही गावांना जोडणारा हा झुला ब्रिज, नांदेडमधला पहिला ब्रिज आपण बघू शकता. हे वडाचं झाड, इथं भाविक मंडळी जेवण करत आहे. हा परिसर जो की काळेश्वर मंदिराचा परिसर. या काळेश्वर मंदिराचे ट्रस्टी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे आहेत. त्यांनी या ट्रस्टला बऱ्यापैकी निधी देऊन यांचं डेव्हलपमेंट केलेलं आहे खासदार असताना. झुला ब्रिज ते पलीकडं असदवन जे समोर मंदिर दिसत आहे टेकडीवरती, म्हणजे छोटीशी खाडी आहे. हे बघू शकता. त्या खाडीवर जो असदवन, असर्जन तिथून सुरुवात होते. आणि ही छोटीशी खाडी असल्यामुळे असदवन, असर्जन आणि विष्णुपुरीला जोडणारा हा झुला ब्रिज. अजून यांचं ओपनिंग झालेलं नाही, म्हणजे वर्क इन प्रोग्रेस आहे. जेव्हा चालू होईल तेव्हा हा नांदेडची शोभा वाढवणारा ब्रिज असेल. कारण हा ब्रिज नांदेड शहरामध्ये पहिला आहे, आजूबाजूच्या कोणत्या शहरामध्ये. आणि ते बघू शकता पलीकडं विष्णुपुरी डॅम. अशोकराव चव्हाण यांच्या वडिलांनी म्हणजे शंकरराव चव्हाण यांनी यांच्या विचारातून, त्यांच्या पाठपुराव्यामुळे नांदेड शहराला लाभलेला हा विष्णुपुरी डॅम गोदावरी नदीवर. प्लेग्राऊंड, लहान मुलगा खेळत आहे आपल्या काकासोबत. आणि हे स्टॉल रोज मोठ्या प्रमाणामध्ये इथं भक्तगण येत असतात, विजिट येत असतात. आपण नदीकडं
जात आहोत. इकडं महिलांसाठी स्वच्छतागृह, बांधकाम प्रोग्रेसमध्ये आहे. ते बघू शकता. पिंपळाचं झाड, समोर ज्या मोटारी आहेत पाण्याखाली, हे बघू शकता. त्या वाळू उपसा करत आहेत, म्हणजे वाळू काढत आहेत. हे बघू शकता. पाण्याची पातळी खूप कमी आहे. या काठोकाठ इकडे पाणी येत असते त्या टाकीपर्यंत. त्या टाकीच्या पूर्ण भाग पावसाने व्यापलेला असतो. या 2 महिन्यामध्ये, म्हणजे जून, जुलै, ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यामध्ये हा डॅम काठोकाठ भरलेला दिसेल. हा नजारा बघू शकता विष्णुपुरी प्रकल्पाचा. या प्रकल्पामुळे नांदेड जिल्ह्यातील शेती ही ओलिताखाली आलेली आहे. गोदावरी नदीवरचा डॅम. जेव्हा आम्ही 10-11 12 विष्णुपुरी प्रकल्पाला आम्ही 8 दिवसाला भेट देत असावे, कारण त्यावेळेस आम्ही MSW मी स्टुडंट अवस्थेमध्ये असताना या डॅमला भेटी देण्याकरता येत असो. हा गेट त्यावेळेस खुला राही, परंतु काही घटना घडल्यामुळे इथं फलक लावण्यात आलेला आहे. घाट धोक्याचा आहे, पोहण्यास सक्त मनाई आहे, असे आदेशावरून फलक इथे लावलेले आहेत. बऱ्याचशा घटना इथं घडल्यामुळे पुन्हा त्या रिपिटेशन होऊ नये म्हणून हा फलक लावण्यात आलेला आहे. हे बघा, बाजूला नूतनीकरणाचे काम फार जोरात सुरू आहे. कलर लावणे, नवीन फर्श बसवणे, पलीकडं स्वच्छतेचे सुद्धा काम चालू आहे. ते पलीकडचा परिसर बघू शकता, आपला विष्णुपुरी डॅम. आणि सुंदर असा परिसर. पण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये बघण्याजोगा हा परिसर होईल. त्यावेळेस पाणी पण भरपूर असते, पाण्याची पातळी पण, आणि बघण्यास पण छान असतं. जे आहे साईटमध्ये स्वच्छतेचे काम चालू आहे, म्हणजे मार्बल बसवल्या जात आहेत. आणि हा
तो मैं असा